मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादाने हे राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही करता कामा नये। खरं म्हणजे हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये मी पाहतो, आपण सगळे पाहतो, आषाढीला, कार्तिकीला आणि दर महिन्याच्या एकादशीला। या वर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा दुप्पट लोक होते, काहीतरी 15 लाख लोक गेल्या वर्षी होते, या वर्षी 25 लाख लोक होते वारकरी। आणि ही ताकद जी आहे वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्रामध्ये आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुक्यामध्ये सगळीकडे समाज प्रबोधनाचं काम करत असते। खरं म्हणजे अनेक लोक, अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो, यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात। आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, म्हणून तर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडे बसलेला आहात।